दारिद्र्य असताना पाचीला पुंजलेलं आपण मोठ्या संघर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे. भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. कसा संघर्ष केला कुस्तीसोबत आणि कसं यश मिळालं, काय कहाणी? सर, माझं गाव पाटसरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. म्हणजे कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली आहे. म्हणजे अगोदरपासून आमच्या समाजात कुस्तीची खूप आवड आहे. कारण आजोबा पंजोबा हे म्हणजे कुस्ती खेळायची, पण कधी मॅटवर नाही खेळले. ते मैदानी आखाडे असे गाव हिंडायचे, जत्रेत कुस्ती खेळायचे. आजोबा बी चांगले पैलवान होते, माझे काका बी चांगले पैलवान होते. मग नंतर पप्पा बी चांगले पैलवान होते, कारण की ते कधी मॅटवर नाही खेळले. आपले आखाडे बिखाडे जत्रे बित्रे ते खेळायचे. त्यांना कुस्तीची चांगली आवड होती. आम्ही तिघं भाऊ आहे. मग त्यानं ठरवलं की आम्हाला तिघांना बी पैलवान करायचं म्हणून. पण परिस्थिती आमची एवढी नव्हती की आम्हाला तालमीत पाठवावं. हे सगळ्यात म्हणजे अगोदर आम्ही पाटसऱ्यात राहायचो. पाटसऱ्यावरून आम्ही असं म्हणजे ते पोटबीट भरायसाठी आम्ही इकडं लोहगावला आलो. मग सुया दागिने काय जे मालीबेल विकायचं आम्ही, जे जत्रात बित्रात बसतात ते रोडच्या साईडला भेटलं ते. मग आमचा व्यवसाय त्या म्हणजे आम्ही लहानपणी मी मम्मी बरोबर जायचो. मम्मी मला म्हणजे मी कधी म्हणजे असं विकलं नाही, पण मम्मी बरोबर मी लहानपणी जायचो की मग तिकडून आम्ही इकडं पुण्याला आल्यावर मग आम्हाला प्रॅक्टिस हे करायला कुठं हे नव्हतं. मग तालमीत आम्हाला पाठवायला एवढं आमची परिस्थिती नव्हती, म्हणून आम्ही इथं घरीच करायचो. इथं वावरात इथं वावर असं ना, तर तिथंच आमचे पप्पा म्हणजे लढत बिडत घ्यायचे. मग आम्ही इकडं लोहगावला आलो. मग पप्पा कामाला जायला लागलं, म्हणजे मालबिल विकायला जायचे. मग आमच्या घरी लक्ष कोण देत नव्हतं, म्हणून गावात रायबत आली म्हणून तिथं आम्हाला पप्पा पाठवायचे. मग तिथं गेले सगळ्यात पहिल्यांदा तर सदाराग पसरे म्हणून आमचे ते आम्हाला थोडाफार म्हणजे शिकवायचे असं कसं काय कुस्तीचं काय. मग इथं मी वर्षभर राहिलं असं थोडं चांगलं झालं. मग नंतर त्यांनी तिकडं दुसऱ्या तालमीत पाठवायचं ठरवलं, पण एवढी परिस्थिती नव्हती की आम्हाला की दुसऱ्या तालमीत आम्हाला पाठवा. कारण की घरची महिना जास्तीत जास्त 10-12 हजार कमवायची, ती मग आम्हालाच जायची आम्ही तिघांना. मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही जांताराच्या तालमीत गेलो होतो. मग तिथं आपण संदीप भोंडवे आहेत, त्यांच्यासंग बोललो की असं सनीची परिस्थिती व्यवस्था चालते. मग पप्पांनी सांगितलं काय असं आमची परिस्थिती. ते म्हणले ठीक आहे बाबा, तुम्ही अर्ध फी भरून राहा. मग मी 2-3 महिने होतो, 2-4 महिने राहिलो. मग त्यांना माझी कुस्ती आवडली. म्हणजे ती अर्ध फी बी आमच्याकडनं होत नव्हतं, मी 2-3 महिन्यासाठीच गेलो होतो तिथं. म्हणजे मग त्यांना माझी कुस्ती आवडली होती. ते म्हणले की मी तुला दत्तक म्हणून घेतो, तू थांब इथं. मग तिथं राहिलो मी. मग 5-6 वर्ष झालं मी अजून बी तिथंच आहे. म्हणजे माझं खायचं प्यायचं जे असेल का ते सगळं आपच बघतात. मग सकाळी माझं प्रॅक्टिस माझ्यासाठी सकाळी 4 वाजता उठून तिथं बसतात. माझं काही डाईटचं सगळं, बाहेर कुठं जायचं असेल तर स्पर्धा बिर्धाला सगळं खर्च तेच बघतात. म्हणजे जे काय हे झालं सगळं म्हणजे आपणमुळं, नाही तर माझ्या घरच्यांकडून तर एवढं माझी झाली नसती की एवढी आमची परिस्थिती नाही की. कारण की ते कमवून यायच्या म्हणजे इथंच घरीच ते परत नव्हतं पैसे. सगळं हे असताना तू आईवडिलाकडे काही हट्ट केला का नाही? तू कशा पद्धतीने तू परिस्थिती सामोरं केला? तुला असं काही म्हणजे तू परिस्थितीशी झुंजला, तुझ्या असं मनात काही आलं नाही का आपली परिस्थिती एवढी हे असताना आपण हे यश कसं संपादन करू? सर, मला परिस्थिती एवढं आमच्या घरच्याकडनं तर नसतं झालं एवढं. कारण की एवढे आमच्याकडे हे नव्हते, मस्त हट्ट होते सर, पण परिस्थिती नसल्यामुळं काही करता नाही आलं आम्हाला. कारण की आम्ही ते आता संदीप भोंडेच्या तालमीत त्यांनी दत्तक घेतल्यामुळं एवढं हे झालं. त्यांनी मला 5-6 वर्षे म्हणजे चांगलं सांभाळलं. सगळं खायचं प्यायचं सगळं त्यांनीच सांभाळून, म्हणजे काही लागन मला ते सगळं त्यांनीच सांभाळलं. नंतर मग घरच्यांपासून काही मी पैसे घेतले नाही, त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे केलं. मग मी माझी ट्रायल पहिल्यांदा महाराष्ट्रात ट्रायल झाली माझी. मग तिथं माझा नंबर बसला. मग नॅशनलला माझा नंबर बसला. मग इंटरनॅशनलसाठी ट्रायल झाली, त्याच्यात माझा नंबर बसला. आणि मी बेरीने ते स्पर्धा होते इंटरनॅशनलचे ते खेळायला गेलो. आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा कुस्ती तर माझी साऊथ कोरियावाल्याच्या पोरासंग झाली. मग परत किर्गिस्तानच्या पोरासोबत झाली. असंच एक जापानचं होतं. आणि आज 6 कुस्त्या पाड्यात मी फायनलच्या इराणवाल्यासोबत झाली माझी कुस्ती, आणि मी तिथं सुवर्णपदक मिळवलं. 18 विश्व दारिद्र्य तसंच आहे. आज तुला काय मागणी करावीशी वाटते सरकारकडं, काय सांग? सर, सरकारकडनं माझी एकच मागणी आहे. कारण की आम्हाला राहायला घर नाही, इकडं गावाकडे बी आम्हाला घर नाही, म्हणजे आम्हाला जमीन नाही काय नाही. असं घरच्यांनी म्हणजे माझी बी कोणी दखल घेतली नाही अजून.
की मी आता माझी बी परिस्थिती एवढं नाही आहे की आता मला दत्त घेतलं म्हणून माझं आपलं बघतात म्हणून, नाही तर मी बी असंच कुठेतरी घरात पडलेला असतो, मी बी असंच काहीतरी काम करत असतो. ती मला सरकारकडून एकच विनंती की मला असं राहिलं बिलं जागा भेटावं आणि मला असं चांगलं घर भेटावं, कवरी एखादी मला नोकरी भेटावी चांगली. मला सुवर्ण पदक मिळवून दिलं. पुढं तुझी अजून काय करण्याची इच्छा आहे अजून पुढं कुस्तीमध्ये? माझं तर सर माझ्या डोक्यात ऑलिम्पिकच आहे आणि मी ते खेळणारच आहे, कारण की माझ्या वस्ताद बी मला ते मिशन ऑलिम्पिकसाठीच दत्त घेतलेलं आहे की पुढं भविष्यात जाऊन ऑलिम्पिक खेळू शकतो आणि त्याप्रमाणे माझी तयारी बी घेते, त्यानं माझं टार्गेट बी ऑलिम्पिकच आहे सर. साच खर्च येत असेल त्यासाठी तुला शासनाने वगैरे चांगली भरपूर अशी मदत करावं का, अशी काय मागणी? हो सर, मला जे मला खायचं प्यायचं जे खायसाठी खर्च होतं ते शासनाने दखल घ्यावी, कारण की आमच्याकडनं तर एवढं होत नाही. सरा गावचे इथं सरपंच आले, त्यांनी तुझा सत्कार केलाय, काय वाटतं तुला? सर खूप अभिमान वाटतो की सरपंचाने आपलं गावचे सरपंच माननीय आबाई गर्जे यांनी पार गावाकडनं माझं इथं सत्कार केलं. मला खूप अभिमान वाटतं की आपण हे गावाचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव बी आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जगभरात केलं. पाहिल्याच्या नंतर तुमच्या पाचीलाच पुंजलेलं 18 विश्व दारिद्र्य आहे आणि यातून तुम्ही तुमचा रक्ताचं पाणी करून मुलांनी भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तर याच्या मागची कहाणी कशी आहे? तुमचं गाव कोणतं आहे? तुम्ही कधी आलेलं आहेत? सर माझं गाव पाटसरा, तालुका आष्टी, बीड जिल्हा आहे माझं गाव. मग आम्ही इकडं धंद्यासाठी इकडं पुण्याला येतो. म्हणजे साहेब आमचं आहे माझी मंडळी स्वयंप होती विकते, मी पण तेच विकतो, मी दारोदार विकतो आणि मंडळी रोडला बसून विकते. आम्हाला भेटतात म्हणजे दोघं 10-12 हजार रुपये महिन्याला, पण ते आम्हाला मुलं माझे तिन्ही कुस्त्या करतात, त्यांना खायलासुद्धा म्हणजे पुरत नाहीत. कसं तरी आम्ही चालवतो. म्हणजे सर आम्हाला पहिल्यापासून नाद आहे, माझे वडील आजे पंजे मला नाद आहे. मग म्हणजे माझ्या मुलाला तिन्ही मुलाला असे माझी इच्छा होती की मोठे पैलवान व्हा, एक तरी महाराष्ट्र केसरी व्हा. मग मी परिस्थितीमुळं मी काय करायचो, सकाळी उठायचो म्हणजे माझ्या मुलं रनिंगला न्यायचो इकडं टेकडी आहे इकडं. मग असे वावरामध्ये असे कोदळीने खांदून मी जागा केली ती अशी म्हणजे लढती करायसाठी. तिथं लढती घ्यायचो मी असे 3-4 वर्षे असं केलं मी. मग तिथून पुढं मग तालमीत पाठवायचं मला. मग तिथनं पुढं ते वस्ताद लोक त्यांचे म्हणजे कुस्ती शिकवायचे त्यांना. मग 2-3 वर्ष त्यांनी तिथं शिकवलं. मला म्हणले एक मुलगा तो तालमीत पाठव. तरी म्हणलो मी सर आपली ऐपत नाही तालमीत पाठवायची. तरी एक वस्ताद म्हणले आपण घेऊन जाऊ त्याला. म्हणजे लोणेकांना तालीम आहे एक संदीप बापू बोंडे म्हणून, त्यांच्याकडे गेलो आम्ही घेऊन. तिथं 12,000 रुपये एका मुलाला फी आहे. मग त्यांना अशी परिस्थिती सांगितली, आम्ही गरीब माणसं आहेत, हां असं तसं सांगितल्यावर ते म्हणले बरं असू देत, अर्धी फी घेतो तुम्ही 6,000 रुपये. मग माझा मुलगा तिथं 5-6 महिने होता. माझा मुलगा खेळायला चांगला होता, मी पण शिकवलं त्याला लहानपणी. म्हणजे त्यांना पण ते कुस्ती आवडली त्यांची खेळ. ते 5-6 महिन्याच्या नंतर म्हणले राहू दे, मग मी दत्त घेतो. शासनाकडं मागणी आहे साहेब, आता एवढं मोठं भारताचं नाव कमवलं माझ्या मुलाने, एवढं गरिबी परिस्थितीतून आम्हाला घर नाही दार नाही. मी विचार नाही केला. आमचे लोक म्हणायच्या ते दोघं कष्ट करताना मुलाला घालता पैलवानकीमध्ये तुला काय भेटणार. तरी मी नाही कोणाचं नाही ऐकलं सर, नाही तर थोडंफार छोटंसं माझं घर झालं असतं. मुलाने आज कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, आपली भारताची मान उंच केलेली आहे. आणि काय सांगाल कशा पद्धतीने हे यश मिळवलं, याच्या मागचं किती परिश्रम घेतले? आपलं कोणतं गाव आहे काय सांग? मी सनीची आई आहे. आमचं गाव पाटसरा आहे, तालुका आष्टी, जिल्हा बीड. गोल्ड मेडल त्यांनी मिळवल्यावर आम्हाला फार आनंद वाटला, कारण की ते आनंदाचीच गोष्ट आहे आमच्यासाठी, देशासाठी, सगळ्यांसाठी.
मग आम्ही किती शेती वगैरे आहे काय सांगा? आम्हाला आहे ना गावाकडं पण शेती नाही आहे, घरबीर काही नाही आहे, म्हणजे अजिबात जागा म्हणजे आमच्या गावाकडं पण नाही आम्हाला. आम्ही असंच पोट भरायसाठी आम्ही इकडं आलो गावाकडून. आमचं गाव पाटसर आहे. इथं येऊन पण आम्ही असं आहे ना कोणाच्या पण वावरात राहतो तिथं म्हणजे त्याच्यावरच कोणी म्हणजे इथून उठवलं की दुसरीकडं, तिकडून उठवलं की असंच चाललं आमचं या 10-15 वर्षापासून. आणि त्यांना जे पैलवान करायचं आहे ना ते आमच्या घरच्यांचं म्हणजे त्यांना नाद आहे पहिल्यापासून, त्यांच्या आजोबा पंजापासून वडिलांपासून. मग तिन्ही मुलांना त्यांना पैलवान करायचं होतं. त्यांना ते आमचे म्हणजे असं तालमीत पाठवायचे ऐपत नसल्यामुळे आहे ना मग इथंच ते बाहेर असं म्हणजे जमिनीवर असं खोदून बिदून त्यांचे लढत वगैरे घ्यायचे. ते इथं तिथं म्हणजे असे पाळ्या लावायचे डोंगराला. मग असंच करता करता एका मुलाच्या पायाला लागलं, माझ्या मधव्या मुलाच्या. मग आमच्याकडं म्हणजे त्याच्या ऑपरेशनचे पैसे पण नव्हते एवढे की आम्ही त्याचं लिगामेंट तुटलं होतं त्याचं कुस्तीमध्ये. म्हणजे आम्ही त्याचं ऑपरेशन करू आमची एवढी पण ऐपत नव्हती. मग आम्ही आमच्या गावच्या सरपंचाला सांगितलं, अभय की बापूराव गर्जे यांना. ते म्हणले काही नाही आपण करू म्हणले, तुम्ही नका काळजी करू, आपण कशी पण कुठून पण मदत मी तुम्हाला करतो. मग त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे साहेबाकडे नेले. मग तिथं त्यांनी आम्हाला 1 लाख रुपयाची म्हणजे असं रोख रक्कम देऊन आमची मदत केली. मदतच केली नाही तर त्यांनी आम्हाला आहे ना तिथून गाडीत बसून पार आमच्या तिथं नगरला ऑपरेशन झालं आम्हाला तिथपर्यंत त्यांनी नेऊन आहे ना सोडलं. त्यांच्या माणसाला बोलले की त्यांना तिथं नेऊन सोडा. म्हणजे आमच्या हालाकीच्या काळामध्ये ना आमचे म्हणजे पडत्या काळामध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे वेळेला मदत केल्यामुळे आज आमचं घर आहे ना वरती आहे आणि आम्ही हे दिवस बघतोय. आणि त्याच्यातून माझा लहान मुलगा आहे ना म्हणजे तालमीतून चांगले खेळल्यामुळं आम्ही ते लोणीकातलं पाठवलं. त्यांनी पण अर्धा खर्च घेतला आमच्याकडून म्हणजे संदीप आप्पा बोंडवे यांनी. मग अर्ध्या खर्चामध्ये आम्ही 5-6 महिने भरल्यानंतर त्यांनी त्याला दत्तकच घेतलं आणि तिथंच म्हणजे 5-6 वर्षापासून तिथूनच खेळला हा तो. म्हणजे आता जे त्यांनी सुवर्णपदक जिंकलंय ना ते आप्पाच्या तालमीमधूनच खेळला तो. काय मागणी आहे? महाराष्ट्र शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की त्याला एखादी सरकारी नोकरी द्यावी मुख्यमंत्र्याकडं. आणि म्हणजे आमचं राहायचं घरादाराचं काही त्यांनी त्यांच्या पद्धतीने बघावं एवढीच विनंती आहे. ते बी तुमच्या घरामध्ये एक छोटीशी लाईट पण नाहीये. कशा संघर्षात हे जीवन जगता, तरी बी एवढा संघर्ष असताना तुमच्या मुलाने असं कोणत्याही कारण न सांगता एवढं मोठं यश कसं संपादन केलं? तुम्ही त्याला कसा धीर दिला? त्याने कष्ट पण तुमच्याकडे काही असा हट्ट केला नाही का कधी? त्याला माहिती होती घरची परिस्थिती. त्यांनी कष्ट पण खूप म्हणजे मेहनत पण खूप केली त्यांनी. त्याच्या त्या मेहनतीचं फळ आहे. त्याच्यात त्यांना वेळेला साथ संदीप आप्पा बोंडवे यांनी दिली त्यांना. सध्या तुमच्या घरामध्ये म्हणजे लाईट वगैरे काही नाही. तुमची शासनाकडे आता तरी शासन तुम्हाला लाईट वगैरे देईन का? आता काय वाटतं? साहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मुलाला म्हणजे एखादी नोकरी द्यावी आणि आम्हाला म्हणजे घरादाराचं थोडं काय बघावं लाईट वगैरे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.